नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणे घेतले आहेत। ही मीडियम साईजचे साबुदाणे आहेत। तर आपण याला पहिला 2 वेळा धुवून घेऊया। आता मी हे 2 वेळा साबुदाणे धुवून घेतले आहेत। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये पाणी एवढंच टाकायचं आहे, 3/4 कप पाणी टाकायचं आहे। फक्त आपले हे साबुदाण्याच्या वरती फक्त थोडासा पाणी आलं पाहिजे, फक्त 1 बोट, फक्त एवढंच आहे, 1 बोट। त्याच्याहून जास्त वरती पाणी टाकू नका ना, आता तुमची ही साबुदाणे जी आहे ती खिचडी चांगली बनणार नाही, सुटीत बनणार नाही आहे। चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। आता मंडळींनो, ही मी रात्रभर साबुदाणे भिजत टाकले होते। ते बघा आपले आता कसे एकदम सुटसुटीत झाले आहेत आणि एक दाणा एकदम सुटसुटीत झाला आहे, आपण बघू शकता। आणि हे अशा प्रकारे आपण दाबलो ना तर एकदम दाणा एकदम चांगला भिजला गेला आहे बघा। याला आपण सगळं मोकळं करून घेऊया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया। तेल गरम होऊन देऊया। यात आपण 1 चमचा जिरं टाकूया। दोन हिरवी मिरची टाकूया। कढीपत्त्याची पानं टाकूया। या ज्या बटाट्याच्या फोडी केल्या आहेत त्या मी याच्यामध्ये टाकणार आहे। याला आपण ब्राऊन करून घेऊया। आता हे बटाटे जे आहेत ते ब्राऊन झाले आहेत। हा मी 1 बटाटा घेतला होता, त्याचे बारीक बारीक फोडी करून आणि याला फ्राय करून घेतले आहेत। आता याच्यामध्ये आपण हा जो शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकूया। यालाही थोडा मिक्स करून घेऊया। हे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे, तर आपल्याला जास्त भाजावे लागणार नाहीत। यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया। यामध्येच 1 चमचा आपण साखर सुद्धा टाकूया चवीपुरतं। साखर टाकल्याने साबुदाण्याची चव खूप छान वाढते। तुम्हाला जर उपवासाला ही खिचडी बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये सेंधा नमक टाकला तरी चालेल। मी आज साधा नमक टाकला आहे। थोडा वेळ मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये हे जे साबुदाणे भिजवलेले होते ते आपण याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम जी आहे ती आपण स्लो ठेवूया। तर स्लो गॅसवरतीच आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे। ही झटपट बनणारी खिचडी आहे मित्रांनो। याला 2-3 मिनिट असंच परतून घ्यायचं, म्हणजे याचे दाणे जे आहेत ते एकदम खिले बनतील आणि एकदम सुटसुटीत बनतील। याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही साबुदाण्याचा आणि ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत आपण याला चालवत राहूया। 2 मिनिटं चालवल्याने बघा आपली ही साबुदाण्याचा कलर बघा किती छान आला आहे आणि आता ट्रान्सपरंट पण दिसत आहे। तर आपल्याला आपण असंच थोडं आणखीन चालवून
याला आणखी शिजवून देऊया. आपण बघू शकता आपली साबुदाण्याची खिचडी किती एकदम सुटसुटीत दिसते आहे. एकदम दाणे एकदम खिले खिले झाले आहेत बघा. मित्रांनो, आपण या खिचडीला 2 मिनटं झाकण लावून आणि स्लो गॅसवरती 2 मिनटं आपण झाकून ठेवून आणि याला आपण शिजवून देऊया की आपली ही खिचडी आणखीन खूप छान शिजेल. 2 मिनटाच्या नंतर आपण याला झाकण उघडून बघूया. चला मित्रांनो, 2 मिनटं झाली आहेत. आपण झाकण उघडून बघूया आपली खिचडी कशी झाली आहे. एकदम परफेक्ट शिजली आहे बघा. एकदम दाणे एकदम खूप छान शिजले आहेत आणि एकदम मोकळा मोकळा झाला आहे बघा. तुम्ही बघू शकता खिचडी एकदम आपली मोकळी मोकळी झाली आहे. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. खाण्यासाठी खिचडी तयार आहे. खिचडी आपली किती सुटसुटीत बनली आहेत बघा. एक एक दाणा एक एक खिल्ला आहे बघा. तुम्हीही अशीच बनवा. फक्त पाण्याचं प्रमाण तेवढं आहे तेवढं तुम्ही ध्यानामध्ये ठेवा की तुम्ही याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये पाणी जास्त ठेवू नका. जर तुम्ही पाणी जास्त ठेवलात ना साबुदाण्यामध्ये तर तुमची खिचडी चांगली बनणार नाही अशी सुटसुटीत. चला, तर आपण ही डिश सर्व केली आहे. चला, खाण्यासाठी तयार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा आणि मला कमेंट करून जरूर सांगा की माझी ही खिचडी तुम्हाला कशी आवडली.